आपण सगळे सकाळ चांगली व्हावी म्हणून खूप प्रयत्न करत असतो, पण सकाळ चांगली होण्यासाठी आदल्या दिवशीची संध्याकाळ खूप महत्त्वाची ठरते. कारण की या संध्याकाळी आपण भरपूर अशी तयारी जर सकाळसाठी करून ठेवली, तर सकाळचा दिवस खूप सुंदर असा जातो. म्हणजे अजिबात घाई होत नाही. बऱ्याचशा गोष्टी या आदल्या संध्याकाळी तयारी केल्या जातात. तर चला, आजचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. सकाळपासून दुपारपर्यंतची केलेली धावपळ आणि त्यामुळे संध्याकाळी केलेला थोडासा आराम, यानंतर जी काही आपली संध्याकाळ होते ना, ती बघा. आता संध्याकाळचे इथे 5 वाजलेले आहे. मस्त असा आराम झाला आहे, कारण की बाहेर धो पाऊस पडतो आहे. त्यामुळे बाहेर जाणं तर होत नाही. मुलंही मस्त अंगावर पांघरून घेऊन झोपली होती. आता 5 वाजले, म्हटलं चला आता उठूया आणि सगळं काही पुन्हा आवरायला घेतलं. सकाळपासून दुपारपर्यंत कितीही आवरलं तरी थोडाफार पसारा हा संध्याकाळी होतोच. आता लहान मुलं आहे, त्यामुळे त्यांची खेळणी किंवा घेतलेला अभ्यासासाठीचा पसारा हे सगळं काही असतं. आता 2-2 मुलं आहे म्हटल्यावर थोडाफार पसारा होणार. सगळ्यात पहिले तर बेड आणि सगळं काही क्लीन केलं. त्यानंतर घर झाडून काढलं, कारण की लक्ष्मी यायच्या वेळेस घर झाडू नये असं म्हणतात. 6 वाजेनंतर आपण दिवा लावायला सुरुवात करतो. त्याच्या आधी सगळं क्लिनिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर मग बाकीची आपली कामं आहेतच. दररोजची थोडीशी तयारी देखील उद्याची खूप मोठी घाई वाचवते. छोट्या छोट्या केलेल्या गोष्टी या सगळ्या उद्याची आपली सकाळची होणारी जी धावपळ असते ती कमी करते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तर आपल्याला उद्याची तयारी करायचीच असते, पण त्याआधी स्वतःकडेही लक्ष देणं खूप गरजेचं असतं. जसा दिवसभराचा सगळा वेळ घर आणि आपल्या घरातल्या माणसांसाठी असतो, तसाच थोडासा वेळ आपल्यासाठीही असावा. त्यामुळे मी माझं न चुकता स्किन केअर वगैरे या सगळ्या गोष्टी करत असते. छान असा चेहरा फ्रेश पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर नॉर्मल असं मॉइश्चरायझर लावलं, जेणेकरून मी स्वतःही फ्रेश झाले. आणि आता मस्त केस वगैरे विंचरल्यानंतर ना, माझं स्वतःचं सगळं आवरून होणार आहे. त्यानंतर बघा, मुलांना दूध देणं असेल संध्याकाळच्या वेळेस, फ्रूट्स वगैरे या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपली खरी कामाची सुरुवात होते. आता काम तर आपलं दिवसभर असतं, पण ते आनंदात करणंही तितकंच महत्त्वाचं. त्याचबरोबर मुलांसोबत थोडासा वेळ घालवणं, या सगळ्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेत येतात. कारण की संध्याकाळी कपडे या सगळ्या गोष्टी नसतात. त्यामुळे जेवण बनवणं, थोडीशी उद्याची तयारी करणं आणि मुलांसोबत वेळ घालवणं, या सगळ्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेस जमतातच. मुलांसोबत वेळ घालवल्याने, थोडं त्यांच्यासोबत खेळल्याने आपलाही वेळ जातो आणि मुलांनाही आपण त्यांना वेळ दिल्याचा आनंद मिळत असतो. चला, संध्याकाळ झाली आहे. आता मुलांना दूध आणि माझ्यासाठी चहा इथे ठेवायचा होता. दुपारी घासलेली भांडी स्वच्छ अशी पटकन मी रॅकला लावून देते आणि त्यानंतर मग आपली बाकीची कामं चालू करते. आणि ना, संध्याकाळच्या वेळेस किचन भरपूर असा क्लीन असतं, त्यामुळे मस्त असं जेवण बनवायलाही आपल्याला फ्रेश वाटतं. पण उद्यासाठीही आपल्याला ते तसंच ठेवायचं असतं. म्हणून एक व्हिडिओ मी मागच्या वेळेस शेअर केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. जेवण बनवताना किचनवर जर पसारा होत असेल तर त्यासाठी भरपूर अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहे, ज्या की मी स्वतः करते आणि त्यामुळे मला भरपूर फरक जाणवला आहे. सो तुम्हीही नक्की बघा. मस्त असं एक ग्लास पाणी पिलं, कारण की जसं तुम्हाला सांगते, कितीही दुसऱ्यांसाठी करत असलं तरी स्वतःला अजिबात विसरायचं नाही. स्वतःसाठी भरपूर अशा गोष्टी करायच्या. ज्यावेळेस आपण स्वतःवर प्रेम करतो ना, त्याच वेळेस आपण दुसऱ्यांना देखील प्रेम करू शकतो. त्यामुळे मी स्वतःची काळजी घेते, बरोबरच मुलांचीही. आता त्यांच्यासाठी इथे दूध गरम करून ठेवलं होतं, माझ्यासाठी ते चहा ठेवायचा होता. त्यानंतर मग आपली पुन्हा सुरुवात जी आहे ती होणारच आहे. सध्या पाऊस चालू आहे, घरभर कपडे पडलेले आहेत आणि ओले कपडे असल्यामुळे आपल्याला ते घड्या घालून कपाटात ठेवणं हे काम तरी रोज नसतं, एखाद्या दिवसाआड असतं. कारण की कपडे लगेच सुकत नाही, त्यामुळे ते काही लगेच कपाटात जात नाही. आजचंही तसंच काहीसं होतं. थोडेफार कपडे जे ओले होते किंवा मुलांचा युनिफॉर्म जो मला उद्या लागणार होता, तो मला इथे प्रेस करायला घ्यायचा होता. पण मस्त असं पावसाचं वातावरण, बाहेर पडणारा पाऊस, त्यामुळे थोडंसं गॅलरीतून बाहेरचा वातावरणाचा आनंद घेतला की संध्याकाळ कशी मस्त अशी जाते. संध्याकाळची दिवाबत्ती या सगळ्या गोष्टी होणारच आहे. थोड्या वेळ दरवाजा उघडल्यामुळे घरामध्ये मोकळी अशी हवा येते, फ्रेश वाटतं. कारण की पावसामुळे सतत दरवाजे बंद असतात आणि थोड्या वेळासाठी उघडे केले की घरामध्ये मोकळी आणि फ्रेश हवा घरात आल्यामुळे वेगळी एक पॉझिटिव्हिटी देखील तयार होते.
मुलांना उद्या लागणाऱ्या जे काही युनिफॉर्म आहे ते ओले असतात, त्यामुळे म्हटलं थोडेसे प्रेस करून पुन्हा मी तसेच ठेवणार होते, कारण की स्कूलचे जे काही पॅन्ट आहे त्या जाड असतात. कितीही मशीनला धुतलं आणि एवढा बाहेर धो पाऊस आहे तरी ते काही एका दिवसात सुकत नाही. त्यामुळे डबल युनिफॉर्म असेल तर योग्यच आहे, आणि ज्यावेळेस नसेल तर माझ्यासारखी ही ट्रिक नक्की तुम्ही करू शकतात. तर पॅन्ट मी आतून बाहेरून दोन्हीकडनं व्यवस्थित प्रेस करून पुन्हा रात्रभर फॅनखाली सुकवली, जेणेकरून उद्या मस्त अशी ती सुकलेली मुलाला घालायला मिळाली पाहिजे. आणि ही पूर्वतयारी उद्यासाठीच असते. संध्याकाळची देवपूजा झाली की घर आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं, आणि दिवा लागल्यानंतर मस्त असं घरामध्ये तुम्ही छोटंसं संगीत पण लावू शकता, देवाची गाणी लावू शकता. त्यामुळे पुढचे अर्धा तास घरामध्ये छान असं वातावरण तयार होतं. मुलांचा खेळ चालू असतो, आपली छोटी मोठी कामं चालू असतात, आणि त्याचबरोबर घरातलं वातावरण देखील अगदी आनंदी असतं. सोबतच स्वयंपाकाची तयारी देखील इथे चालू आहे. त्याचबरोबर उद्या मुलांना टिफिनला काय द्यायचं याची तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवते, जेणेकरून उद्या मला खूप सोपं आणि सकाळच्या वेळेत अजिबात माझी धावपळ होत नाही. कितीही म्हटलं तरी आपण माणूस आहोत, आणि झोपेतून उठल्या उठल्या लगेच या सगळ्या गोष्टी करणं, आणि त्याचबरोबर जर पूर्वतयारी नसेल तर खूप जास्तीची चिडचिड होते, आणि ती टाळण्यासाठी ना आदल्या दिवशी तरी ही तयारी करणं खूप गरजेचं असतं. म्हणून माझं रोजचं ठरलेलं असतं, संध्याकाळच्या वेळेस मुलं ज्या वेळेस खेळता खेळता माझी तयारीही चालते, आणि त्यांच्याकडेही लक्ष देणं होतं, गप्पा मारणं होतं, भरपूर अशी मजा मस्ती होते, जी आपण आपली कामं करताना देखील करू शकतो. बऱ्याच बायकांचं असतं, मला काम आहे त्यामुळे मुलांना वेळ देता येत नाही, पण काम करता करता देखील मुलांना वेळ देणं ही सुद्धा खूप भारी गोष्ट आहे. त्यामुळे मुलंही खुश होतात आणि आपलीही कामं होत असतात. माझ्या मुलांना कुठलंही ट्युशन लावलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचा रोजचा स्टडी घेणे ही माझी जबाबदारी असते. त्यामुळे माझं संध्याकाळचं प्लॅनिंग पण असं असतं की स्वयंपाक करता करता देखील मी त्यांचा सगळा काही दोघांचाही स्टडी घेऊ शकते. त्यामुळे थोडं याच्यावरती देखील मी कधीतरी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ बनवेल. पण सध्या तरी तुम्ही बघू शकतात, एका बाजूला मोठा आणि एका बाजूला छोटामध्ये माझं काम चालू असताना देखील मी खूप छान पद्धतीने या दोघांचाही अभ्यास घेते, आणि यामुळे ना मला देखील खूप आनंद होतो की मी हे सगळं करू शकते. सोबतच उद्याची तयारी, बॅग भरून ठेवणं, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यामुळे वेळही जातो आणि उद्याचं काम माझं सकाळचं सोपं झालेलं असतं. उद्यासाठी केलेली टिफिनची तयारी, ते सगळं एका डब्यामध्ये पॅकिंग करून मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून सकाळी काढल्यानंतर लगेच मला भाजीला फोडणी देता येते. पीठ वगैरे मी अजिबात रात्रीचं भिजवून ठेवत नाही, कारण की मुलांसाठी फ्रेश गोष्टी देणं यावरती माझं खूप जास्त विश्वास आहे. त्यामुळे रात्रीचं पीठ भिजवणं, सकाळी पोळ्या करून देणं, त्या चुका मी करत नाही. त्यासाठी मला 5 मिनटं लवकर उठावं लागलं तरीही चालेल, आणि मुलं आपली लहान आहे त्यामुळे योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी रात्रीचंच पीठ वगैरे भिजवून ठेवतात. प्लीज तुम्ही त्या चुका अजिबात करू नका. चला, संध्याकाळचं रात्रीचं जेवण झाल्यानंतर किचन रिसेट करून ठेवणं, म्हणजे उद्यासाठी ज्यावेळेस मी सकाळी उठून किचनमध्ये येईल ना, त्यावेळेस मला किचन नीट आणि क्लीन असलं पाहिजे. भांडी सगळी स्वच्छ घासलेली असली पाहिजे, जेणेकरून मला टिफिन बनवताना भांडी स्वतः घासून घ्या किंवा किचन क्लीन करा या गोष्टी करायची गरज पडत नाही. आणि त्यामुळे संध्याकाळचा वेळ माझा 10 ते 15 मिनटं तरी पूर्ण किचन रिसेट करून ठेवते, जेणेकरून उद्या सकाळी उठल्यानंतर माझी धावपळ होत नाही. आणि मेन म्हणजे स्वच्छ किचन बघितल्यामुळे मला चिडचिड करायला अजिबात लागत नाही. स्वच्छ आणि झोपेतून उठल्यामुळे आपली झोप व्यवस्थित झालेली कधी असते कधी नसते, आणि त्यात जर भरलेलं किचन बघितलं तर खूप जास्त चिडचिड होते. त्यापेक्षा थोडासा वेळ गेला तरी चालेल, किचन नीट स्वच्छ क्लीन करूनच झोपा, जेणेकरून उद्या तुम्हाला उठल्यानंतर फ्रेश वाटेल आणि मुलांचा टिफिन करतानाही तो आनंदात कराल. बघा ना,
आजची संध्याकाळ उद्याचा दिवस खूप जास्त आनंदी बनवून जातो. त्यामुळे ना संध्याकाळही अशी ठेवा की जेणेकरून तुमचा उद्याचा दिवसही छान जाईल आणि आजची संध्याकाळ देखील छान जाईल. तर असाच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या अशा काही गोष्टी आहेत ज्या माझ्या आयुष्यात स्वतः घडतात, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तुमच्याकडेही काही ट्रिक्स असतील, टिप्स असतील तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता, जेणेकरून माझ्या या रोजच्या सवयींमध्ये आणखी काही बदल होईल. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.